नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट एक्झामसाठी किंवा नेट एक्झामसाठी लागणाऱ्या टीचिंग ॲप्टिट्यूड या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत किंवा याबद्दल आपण शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. तर अध्यापन अभिक्षमता किंवा टीचिंग ॲप्टिट्यूड या संबंधित एक्झाममध्ये 5 ते 10 या दरम्यान क्वेश्चन असू शकतात. ते पर्टिक्युलर इयरनुसार ते व्हॅरी होतात आणि हा जो सिलेबस आपण पाहणार आहोत हा सिलेबस टोटली डिझाईन केलेला आहे. जो स्टँडर्ड सिलेबस UGC नेटच्या पेपर 1साठी सेट करण्यात आला आहे किंवा त्याच्यामध्ये तो दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यानुसार हा सिलेबस 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप मॅनरमध्ये मांडण्यात आलेला आहे. तर त्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये काही चॅप्टर्स बनवलेले आहेत आणि लेसन्स बनवलेले आहेत. त्या लेसन वाईज आपण स्टडी करणार आहोत. तर सिम्पली फर्स्ट आहे की अध्यापनाची संकल्पना किंवा त्याचे स्वरूप उद्दिष्ट याबद्दल माहिती आपल्याला करून घ्यायची असते. आता ॲज आपण सेट किंवा नेट एक्झाम देत आहोत त्याचं म्हणजे आपलं मेन पर्पज असतं आपण ॲज अ टीचर जॉब रोलसाठी प्रिपेअर करत आहोत आणि मग त्यानुसार आपल्याला ह्या सब्जेक्टची डिटेलमध्ये किंवा व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. तर चला मग सुरुवात करूया. आता अध्यापन म्हणजे काय हा प्रश्न आहे. तर अध्यापन म्हणजे इथं आपण सिंपल भाषेमध्ये कन्सिडर केलं तर विद्यार्थी किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात घडणारी एक उद्देशपूर्ण नियोजित आणि परस्परवादी गतिशील क्रिया किंवा प्रक्रिया असं म्हणूयात. तर अध्यापनामध्ये कसे शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ माहिती देत नाही तर त्यांच्यासाठी ज्ञान कौशल्य वृत्ती मूल्ये विचारक्षमता आणि वर्तनांमध्ये बदल घडून आणणे. तर याच्यावरतीही क्वेश्चन तयार होऊ शकतो UGC नेटमध्ये किंवा सेट एक्झाममध्ये. तर त्याच्यामध्ये अध्यापनाचे मेन आपण असं म्हणूयात की अध्यापन ह्या प्रक्रियेचा मेन आउटकम काय असायला हवे आहेत. तर मग याच्यामध्ये ज्ञान भेटतं किंवा ज्ञान दिलं जातं, कौशल्य विकसित होतात, स्किल डेव्हलपमेंट होते, वृत्ती सुधारते, व्हॅल्यूज येतात, मूल्य येतात. तर हे आपल्याला त्याच्यामध्ये एक डेफिनेशन आपण म्हणू शकतो. तर इथे अजून एक सोपी व्याख्या दिली आहे की विद्यार्थ्याच्या वर्तनात अपेक्षित आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकाने केलेली नियोजित प्रक्रिया म्हणजे अध्यापन असते. तर याच्यामध्ये मुख्य 3 घटक असतात. पहिला आहे शिक्षक जो ते अध्यापनाबद्दल एक फॉर्मॅटमध्ये एका नियोजनामध्ये किंवा एखाद्या लिनियर फॉर्मॅटमध्ये शिकवणारा तो व्यक्ती असणार आहे ज्याला त्याचं नॉलेज आहे आणि ज्याने त्याच्यावरती खूप सगळे प्रॅक्टिस केल्यानंतर तो एक असा व्यक्ती आहे जो ते तिथं शिकवू शकतो. दुसरा आहे लर्नर म्हणजे विद्यार्थी अध्यापनासाठी ज्याला ज्ञान कौशल्य प्राप्त करायचं आहे अशा प्रत्येक घटकाला विद्यार्थी असं म्हणलं जातं. आणि तिसरा आहे अभ्यासक्रम शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अध्यापन प्रक्रियेचा विषय कोणता आहे. हे 3 घटक आपल्याला अध्यापन प्रक्रियेत ग्राह्य धरावे लागतात. आता अध्यापनाचे स्वरूप कसे असते ते पाहूयात. अध्यापनाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे काही उद्दिष्टे किंवा त्याचं काय प्रोसेस आहे माहिती करून घ्यावं लागतं. तर अध्यापन हे एक उद्देशपूर्ण प्रक्रिया आहे. उद्देशपूर्ण प्रक्रिया म्हणजे काय म्हणता येईल की आपल्याला काही उद्दिष्टे काही एम असतं काही ध्येय म्हणूयात आपण ज्याच्या अराउंड आपण शिकणं स्टार्ट करत असतो किंवा तो शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणं स्टार्ट करत असतो. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना एखादी संकल्पना समजावून सांगणे त्यांच्यात स्किल डेव्हलप करणे हे एक उद्देश आहे किंवा एक प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. नेक्स्ट सेकंड आहे अध्यापन ही द्विध्रुवीय प्रक्रिया आहे. बायपोलर प्रोसेस आहे. याचा अर्थ असं म्हणता येईल की शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघांचे इंटरॅक्शन हवे. शिक्षक ज्ञान देतो विद्यार्थी ते ज्ञान प्राप्त करतो. या पद्धतीने हे द्विध्रुवीय प्रोसेसमध्ये ते चालतं. नेक्स्ट आहे अपडेटेड प्रोसेस किंवा अपडेटेड व्हर्जन असं म्हणूया की त्रिध्रुवीय प्रक्रिया असे मानलं जातं. त्याच्यामध्ये 3 घटक म्हणून अजून मेन कन्सिडर केले जातात शिक्षक विद्यार्थी आणि अभ्यासक्रम. त्याच्यानंतर परीक्षेसाठी इथं काही महत्त्वाचे पॉईंट्स पण इथं दिले आहेत की द्विध्रुवीय प्रक्रियेमध्ये कोण आहे आणि त्रिध्रुवीय प्रक्रियेमध्ये कोण आहे. या पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो. अध्यापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. समाजात घडते. अध्यापनामध्ये किंवा आपण जे लर्निंग करतोय किंवा एखादा जो विद्यार्थी आहे तो शिकताना समाजाकडून पण काही ना काही शिकत असतो. त्याच्यामुळे एक सामाजिक प्रक्रिया आहे असं म्हणलं जातं. अध्यापन ही परस्परवादी प्रक्रिया आहे. इंटरॅक्शन झाल्याशिवाय अध्यापन होऊच शकत नाही. तर मग शिक्षक
काही प्रश्न विचारतो, काही स्वतःहून माहिती देतो, विद्यार्थी त्याचे उत्तर देतात किंवा विद्यार्थ्यांकडून काही शिक्षक माहिती घेण्याचा प्रयत्न करतात, शिक्षक त्यांचे फीडबॅक देतो, कधी कधी विद्यार्थ्यांकडून फीडबॅक ॲक्सेप्ट केले जातात. तर ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत आपण म्हणूयात, ह्या सगळ्या प्रोसेसला आपण थोड्या वेळ असं कन्सिडर करता येईल की ह्या सर्व प्रोसेसेसमुळं इंटरॅक्शन व्यवस्थित परफॉर्म होणार आहे आणि ते आपली अध्यापनाची प्रोसेस इझी होणार आहे. आणि जेणेकरून इंटरॅक्टिव्ह ही प्रोसेस असल्यामुळं ते पर्टिक्युलर स्किल डेव्हलप करणं किंवा ते विषय समजावून सांगणं इझी होऊन जातं. तर अध्यापन ही गतिशील प्रक्रिया आहे, म्हणजे कंटिन्युअसली जसं इव्हॉल्वमेंट होते, तंत्रज्ञान समाज बदलत चाललं आहे त्या पद्धतीनं अभ्यास प्रक्रिया अध्यापन प्रक्रिया यांच्यामध्ये बदल होत असतो. तर नेक्स्ट आहे अध्यापन ही व्यावसायिक प्रक्रिया आहे. तर मग अध्यापन करण्यासाठी आपल्याला एक शिक्षक जो आहे किंवा अध्यापन करण्यासाठी जो शिक्षक निवडला जातो त्याच्याकडे विशेष ज्ञान किंवा कौशल्य असणं गरजेचं आहे, जे तो विद्यार्थी किंवा तो शिक्षक त्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवेल. अध्यापन ही कला आणि विज्ञान दोन्ही आहे असं म्हणलं जातं. त्याला एक क्रिएटिव्हिटी या पद्धतीनं आपल्याला वर्क करावं लागतं. आणि विज्ञान असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये सिद्धांत, नियोजन, अध्यापन पद्धती, प्रयोग, मूल्यमापन यांचाही समावेश होतो. तर कला आणि विज्ञान यांचं दोघांचा मिळून अध्यापनामध्ये समावेश होतो. आता अध्यापनाचे उद्दिष्टे याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. या अध्यापनाची खालीलपैकी कोणकोणते उद्दिष्ट आहेत. मग हे आपल्याला 3 ते 4 स्टेटमेंट दिलेले असतील आणि त्याच्यानुसार मग म्हटलं असेल की 1 or 2 ऑप्शन ए किंवा बी किंवा ऑप्शन नंबर 1 आणि 2 हे बरोबर आहेत. तर मग ते समजून घेण्यासाठी अध्यापनाचे उद्दिष्ट ज्ञान प्रदान करणे बरोबर आहे, समज विकसित करणे, अंडरस्टँडिंग डेव्हलप करणे आहे, कौशल्य विकास स्किल डेव्हलप करायचे विद्यार्थ्यांमध्ये ते पण अध्यापनाचं उद्दिष्ट आहे, विचारशक्ती विकसित करणे बरोबर आहे, अध्यापना थ्रू किंवा नॉलेज शेअर करून तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती विकसित करत असतो आणि वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवणे, मूल्यांचा विकास करणे, अध्यापनाची क्षमता विकसित करणे. तर हे सगळे पॉईंट्स 7 पॉईंट्स आहेत जे अध्यापनाचे मेन उद्दिष्ट आहेत असं मानलं जातं. तर त्यावरती हे असे 3-4 ऑप्शन देऊन त्यातले कोणकोणते अध्यापनाचे उद्दिष्ट आहेत अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला UGC नेट किंवा सेटच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. अध्यापनाची मूलभूत आवश्यकता काय आहे, म्हणजे कोणकोणते घटक ह्या अध्यापनाच्या प्रोसेसमध्ये आपल्याला असावेच लागतील. तर फर्स्ट आहे शिक्षक हा मेन रोल आहे किंवा शिक्षक हा स्किल डेव्हलप करणारा, मार्गदर्शन करणारा किंवा ज्याच्याकडे सखोल ज्ञान आहे आणि तो मुलांना किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांना तो देऊ शकतो, अशा व्यक्तीला किंवा अशा अध्यापनकर्त्याला शिक्षक, ट्रेनर असं म्हणूयात. तर तो व्यक्ती महत्त्वाचा आहे, हा मूलभूत घटक आहे. दुसरा आहे लर्नर, हा अध्यापनाचा केंद्रबिंदू मानला जातो. मग त्यानुसार आपल्याला अध्यापनामध्ये त्याचं बुद्धिमत्ता, त्याचं इंटरेस्ट किंवा त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीनं कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला स्किल डेव्हलप करता येईल किंवा जे आपल्या अध्यापनाचं गोल आहे ते अचीव करता येईल, त्यानुसार आपल्याला विद्यार्थ्याच्या दृष्टीनेही विचार करून ही अध्यापनाची प्रक्रिया पुढे न्यावी लागते. नंतर आहे अध्ययन विषय, कोणता विषय शिकवला जावा विद्यार्थ्यांच्या वयानुसार, गरजेनुसार किंवा टेक्नॉलॉजीनुसार किंवा त्याच्या कोर्सनुसार, हेही आपल्याला आवश्यकता आहे किंवा हेही समजून घ्यावं लागतं. अध्यापनाची उद्दिष्टे, तर याच्यामध्ये आपण अध्यापन सुरू करण्यापूर्वी आपल्याला काय मेन आउटकम आहे ते डिसाईड करता यायला हवं. तर हे एक आउटकम म्हणून आवश्यकता म्हणून कन्सिडर केलं जातं. योग्य अध्यापन पद्धती, टीचिंग मेथड आपल्याला व्यवस्थित निवडावी लागते. समजा सायंटिफिक काही अध्यापन सायंटिफिक सब्जेक्ट आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये अध्यापनाच्या मेथडमध्ये रिअलमध्ये त्या मुलांना तसे प्रयोग करून दाखवणे किंवा त्या संबंधित काही रिअलिस्टिक गोष्टी दाखवणं, काही एन्व्हायरमेंट स्टडीजशी रिलेटेड असेल तर मुलांना विद्यार्थ्यांना त्या लोकेशनपर्यंत नेऊन त्यांना ते डायरेक्टली रिअल टाईममध्ये दाखवणं, ह्याही काही अध्यापनाच्या पद्धती आपण फॉलो करू शकतो. अध्यापन साधने हे पण इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्याच्यामध्ये मग विविध साधनांचा उपयोग केला जातो. चार्ट्स असतील, मॉडेल असतील, PPTs असतील, व्हिडिओज असतील. तर या पद्धतीनं आजकालच्या काळामध्ये अध्यापनाचे टूल्स म्हणून यांना कन्सिडर केलं जातं. योग्य अध्ययन वातावरण, आपल्या आजूबाजूचं इन्व्हायरमेंट पण तसं हवे जे अध्यापनाला पोषक किंवा पूरक असेल. अभिप्राय, फीडबॅक घेणं गरजेचं असतं. अध्यापनामध्ये आपल्याला
किंवा विद्यार्थ्याची प्रगती किती झाली आहे, आपण शिकवलेलं, शिक्षकाने शिकवलेलं विद्यार्थ्याला कितीपर्यंत समजतं आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला अध्यापन प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी अभिप्राय त्यांच्याकडून समजून घेणं गरजेचं असतं. आणि इव्हॅल्युएशन ही प्रोसेस अध्यापनाच्या प्रोसेसमध्ये येते. इव्हॅल्युएशन प्रोसेसमध्ये आपण माहिती करून घेऊ शकतो की जी आपण उद्दिष्ट ठेवली होती ती साध्य झाली का नाही, आणि हे तपासण्यासाठी किंवा हे साध्य करण्यासाठी आपण काही मेथड्सचा यूज करून ते पॉसिबल करू शकतो. आता चांगल्या अध्यापनाची वैशिष्ट्य काय असतात ते पाहूयात. उद्देशपूर्ण असतं, एक टार्गेट त्यांच्याकडे असणार आहे, विद्यार्थी केंद्रित असतं, लर्नर सेंटर्ड असं म्हणूयात, नियोजनबद्ध असते, एक प्रोसेस फॉलो केली जाते. फर्स्ट स्टार्टिंग सिलेबस, मिड लेवलमध्ये काय शिकवलं जावं, नेक्स्ट लेवलमध्ये काय शिकवलं जातं, आता अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवतो, वैयक्तिक भिन्नताचा विचार करते. ही अध्यापनाचे एक मेन वैशिष्ट्य आहे. योग्य अध्यापन साधनाचा वापर करते. खूप सगळे टूल्स आहेत, त्यातील साधनांचा यूज केला जातो. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंगला प्रोत्साहन देते. सतत फीडबॅक घेत राहणं, विद्यार्थ्यांकडून स्वयंधीने प्रेषित करणं, ज्ञानाचा वास्तविक जीवनाशी संबंध जोडणे, असे काही आपण अध्यापनाचे वैशिष्ट्य आहेत असं मान्य करू शकतो.